पुढचा एक धडा आहे तुमचा लेन्सेस म्हणजे भिंगे. स्टार्ट करतो आपण. What are we going to learn in this lesson? काय शिकायचं तुम्हाला? Lenses. What are the lenses? Sign convention, defects of vision and their correction, uses of lenses, ray diagram for refracted light and working of human eye and lens. लक्षात घ्या, हा तुम्हाला शिकायचा आहे. सायमल्टेनियसली आपण थोडा घेऊया भिंग व त्याचे उपयोग. कारण हा जो धडा आहे थोडंसं किचकट आहे, बट इट्स ओके. आपण प्रयत्न करूया त्याला जास्तीत जास्त सिम्प्लिफाय करण्याचा. अँड ट्राय टू अंडरस्टँड. थोडं रीडिंग पण करा, समजेल तुम्हाला. भिंग म्हणजे काय? चिन्ह संकेत पाहणारा दृष्टीदोष व उपाय. दृष्टीदोष उपाय म्हणजे काय तुम्हाला माहिती आहे की आपल्याला जे चष्मे लागतात, आपल्या म्हणजे सगळ्यांच्या, तर त्या प्रत्येकाचे जे चष्मा असतो, चष्म्याचे काही प्रकार असतात. प्रत्येकाचे वेगळे दृष्टीदोष असतात आणि त्याचे उपाय आहेत. अपोजिट किरणांचे रेखन कसं आहे, मानवी डोळा वगैरे आकृती येते मानवी डोळ्याची, ह्युमन आय, व भिंगाचे कार्य आणि सगळ्यात शेवटी भिंगाचा उपयोग आपण पाहणार. तर लेन्सेस म्हणजे काय त्याला स्टार्ट करूया. सगळ्यांचं लक्ष असू द्या. काही डाऊट असेल प्लीज गाईज, देयर इज अ ऑप्शन इन द चॅट. व्हॉट आर द लेन्सेस? बरं लक्ष द्या. So this is a spherical mirror. What it is a spherical mirror. So you must have seen lenses used in day-to-day life. Some example. कोणकोणते example बघा. The lenses used by old persons for reading. जे आपले म्हातारे माणसं असतात घरातले, बरोबर, वृद्ध असतात, तर त्यांनी ते वापरत असलेले चष्मे. जनरली त्यांना चष्म्याची गरज फक्त वाचायला, जेव्हा ते रीड करतात, वाचतात, त्यावेळेस त्यांना गरज पडते. लेन्स एम्बेडेड इन द फ्रंट डोअर ऑफ द हाऊस. आपल्या घरामध्ये जो दरवाजा असतो, जो मुख्य दरवाजा असतो, त्यामध्ये एक छोटंसं लेन्स आहे बघा, त्याच्यामुळे तुम्हाला बाहेरची व्यक्ती दिसते. त्यानंतर द लेन्स विच द वॉच मेकर अटॅचेस टू हिज आय. तर तुम्ही कधी घड्याच्या दुकानामध्ये गेला, त्याच्याकडे छोटंसं एक लेन्स असतो, तो त्याने घड्याळ पाहतो, घड्याळमध्ये काय प्रॉब्लेम आहे काही नाही, तो त्या ठिकाणी तो पाहत असतो. त्या प्रकारे. सो लेन्सेस आर युज्ड इन स्पेक्टॅकल. चष्म्यामध्ये सुद्धा लेन्स वापरले जातात. लहान वयात लागणारे चष्मे वेगळे, मोठ्या वयात लागणारे चष्मे वेगळे, प्रत्येकाच्या वेगळ्या गोष्टी असतात. दे आर ऑल्सो युज्ड इन टेलिस्कोप, as you have learned in the previous standard. Then next thing is a lens is what? A lens is a transparent medium bounded by two surfaces. A lens which has two spherical surfaces which are puffed up outward is known as convex or double convex lens. This lens is thicker near the center as compared to the edges. The lens with both surfaces spherical on the inside are known as concave or double concave. This lens is thinner at the center as compared to what? As compared to edges. Getting? So there are two types of lenses: convex lens and concave lens. Convex and concave. Convex lens is thicker near the center, आणि जी तुमची concave आहे, it is thinner at the center. Getting guys? तो भिंग काय असतात बघा, आपण जे दैनंदिन जीवनामध्ये अनेक वेगवेगळ्या प्रकारची भिंगे आपण पाहिलेली असतील. जसं वृद्ध माणसे असतात आपल्या घरामध्ये, ती वृद्ध माणसे वाचण्यासाठी भिंग वापरतात, चष्मा म्हणतो आपण त्याला. त्यानंतर घराच्या प्रवेशद्वाराला एक नेत्रगोल असतो, ज्यातून आपण पाहतो बाहेर कोण आलंय कोण नाही. घड्याच्या दुरुस्तीसाठी जो कारागीर असतो तो सुद्धा डोळ्याला लावत असलेले उपकरण तुम्ही पाहिलेलं असेल. तर चष्म्यामध्ये सुद्धा भिंग असतात. याशिवाय भिंग वापरून दुर्बिणी सुद्धा तयार केल्या जातात, हे तुम्हाला झालेलं आहे. तर भिंग दोन पृष्ठभागांनी युक्त असे पारदर्शक माध्यम आहे. याचे दोन प्रकार आपल्याकडे आहेत. एक आहे तुमचं बहिर्वक्र भिंग आणि दुसरं आहे तुमचं अंतर्वक्र भिंग किंवा अंतर्गोल. तर ज्या भिंगाचे दोन्ही पृष्ठभाग गोलीय बाहेरच्या बाजूने फुगीर असतात त्यांना द्विबहिर्वक्र भिंग किंवा दुहेरी बहिर्गोल असे म्हणतात. हे भिंग त्याच्या कडेपेक्षा मध्यभागी कसं असतं, जाड असतं. त्याच्या विरुद्ध ज्या भिंगाचे दोन्ही पृष्ठभाग आतल्या बाजूने गोलीय असतात त्यांना द्विअंतर्वक्र भिंग किंवा दुहेरी अंतर्गोल असे म्हणतात. हे भिंग त्याच्या विरुद्ध मध्यभागीला जाड, मध्यभागापेक्षा कडेला जाड असतं, कडेला जाड असतं. हे काही भिंगांचे प्रकार आपल्याला दाखवलेले आहेत. बरं सांगतो मला बघा.
Okay, so there are different types of lenses. Biconvex, plano-convex, positive meniscus, biconcave, plano-concave आणि निगेटिव्ह meniscus. ठीक आहे. परीक्षेला काय सहसा असं नाही विचारत तुमचे प्रकार वगैरे, पण तुम्हाला लक्षात आले पाहिजे. So these are the different types of lenses. Getting? These are different types of lenses. So a ray of light gets refracted twice while passing through a lens, once while entering the lens and other while emerging from the lens. The direction of the ray changes because of the lens, because of this refraction. Both the surfaces of the most lenses are parts of a sphere, right? Last तुम्हाला काल परवा मी जो थोडा शिकवला त्याच्यामध्ये तुम्हाला सांगितलं होतं रिफ्लेक्शन ऑफ लाईट. रिफ्लेक्शन ऑफ लाईट चॅप्टर तुम्ही पाहिलेला आहे, शिकलाय तुम्ही. तर तुम्हाला माहिती आहे की देयर इज द रिफ्लेक्शन ऑफ लाईट अकर्स ट्वाइस, दोन वेळा होतं. वन्स इट एंटर्स द लेन्स आणि सेकंड टाइम व्हेन इट गोज आउट, बाहेर येताना आणि आत जाताना. समजलं? दोन प्रकार तुम्हाला रिफ्लेक्शन होतं, त्याला आपण म्हणतो अपवर्तन. भिंगाचे प्रकार काय बघा? द्विबहिर्वक्र, समतली बहिर्वक्र, अंतर्वक्री बहिर्वक्र, द्विअंतर्वक्र, समतली अंतर्वक्र आणि बहिर्वक्री अंतर्वक्र. तर भिंगातून जाताना प्रकाशाचे दोनदा अपवर्तन होते, आपण ऑलरेडी पाहिलेलं आहे. एकदा प्रकाश किरण आत जाताना, दुसऱ्यांदा प्रकाश किरण भिंगातून बाहेर पडताना. त्यामुळे किरणांची दिशा बदलते. बहुतेक भिंगांना दोन गोलीय पृष्ठभाग असतात, त्यापैकी प्रत्येक पृष्ठभाग एक संपूर्ण गोलाचा काय असतो? भाग असतो. ठीक आहे. आता पुढे बघा, तुम्हाला काय दिलं आहे की बहिर्गोल व अंतर्गोल त्रिकोण, अंतर्गोल भिंगाचे काटछेद तुम्हाला दिलेले आहेत. क्रॉस सेक्शनल एरिया तुम्हाला दिलेला आहे. कॉन्व्हेक्स आणि कॉन्केव्ह लेन्सेस. जे महत्वाचे पॉइंट्स आहेत ते मी घेतो खूपच, कारण थोडंसं जरा किचकटच आहे आपल्यासाठी. चला लक्ष द्या, वन बाय वन पाहूया आपण. फर्स्ट आपण पाहूया सेंटर ऑफ कर्वेचर. एक मिनिट आधी ते आपल्याला बघूया. सॉरी. The cross section of convex and concave lenses are shown in the figure, part A and part B of the figure. Okay, this is convex, this is concave. बघा हा जो ग्रे कलरचा ना, it will indicate कुठला तुमचा आहे, convex आणि concave. Getting? बहिर्वक्र आणि अंतर्वक्र. Now, what are the important terms? कोणकोणते टर्म्स आहेत पाहूया. फर्स्ट आहे सेंटर ऑफ कर्वेचर. काय आहे तुम्हाला सेंटर ऑफ कर्वेचर? What is center of curvature? The centers of spheres whose parts form the surface of lenses are called center of curvatures of the lenses. A lens with both surfaces spherical has two centers, C1 and C2. C1 and C2. This is C1 and C2. Getting? C1 and C2. परत सांगतो तुम्हाला, दोन दिलेत. एक बहिर्गोल वक्र आहे, म्हणजे बहिर्वक्र, आणि एक अंतर्वक्र. बहिर्गोल पण म्हणतात त्याला आणि अंतर्गोल सुद्धा म्हणतात. बघा हा बघा, जसं तुम्हाला इथे हा बहिर्गोल आहे आणि हा अंतर्गोल. ना सगळ्यात पहिले तुम्हाला शिकायचं आहे वक्रता त्रिज्या. वक्रता केंद्र, सॉरी त्रिज्या नाही, केंद्र, सेंटर ऑफ कर्वेचर. तर भिंगाचा पृष्ठभाग ज्या गोलाचा भाग आहे त्या गोलाच्या केंद्रास वक्रता केंद्र असे म्हणतात. प्रत्येक भिंगाला C1 आणि C2 अशी दोन वक्रता केंद्रे असतात. ती असतात C1 आणि C2. आकृतीमध्ये तुम्ही पाहू शकता. तर टेक्स्टबुक असेल, यू कॅन ओपन इट गाइस. सेकंड टर्म इज रेडियस ऑफ कर्वेचर R1 and R2. रेडियस ऑफ कर्वेचर R1 and R2. टेक्स्टबुक मध्ये बघा तुम्हाला दिसेल R1 and R2. R1 and R2. ठीक. त्यानंतर रेडियस ऑफ कर्वेचर, वक्रता त्रिज्या. So the radii, लक्षात घ्या, RADI, it's a plural form. Radius चा plural form आहे radii. तसं वाचा. R1 and R2 of the spheres whose parts from the surface of the lenses are called radii of curvature of the lens. आता वक्रता त्रिज्या. काय झालं? वक्रता त्रिज्या. हे टर्म्स तुम्हाला महत्त्वाचे आहेत म्हणून घ्यावे लागतात आपल्याला. वक्रता त्रिज्या म्हणजे काय? तर भिंगाचे पृष्ठभाग ज्या गोलाचे भाग असतात त्या गोलांच्या त्रिज्यांना काय म्हणतात?
वक्रता त्रिज्या असे म्हणतात, R1 आणि R2. पुढे तुम्हाला दिलेलं आहे principal axis. The imaginary line passing through both centers of curvature is called the principal axis of the lens. Principal axis of the lens. समजतंय? बघा तुम्हाला दिसत असेल principal axis of the lens. मुख्य अक्ष त्याला भिंगाच्या दोन्ही वक्रता केंद्रातून जाणारी काल्पनिक रेषा म्हणजे मुख्य अक्ष होय. पुढे तुम्हाला O आणि F या दोन टर्म जास्त महत्वाचे आहे. त्यामुळे की F जास्त महत्वाचं आहे. फोकल प्रिन्सिपल फोकस किंवा मुख्य नाभी. ऑप्टिकल सेंटर O. Optical center O. What is optical center O, guys? Here, the point inside a lens on which the principal axis through which light rays pass without changing their path is called as optical center. बघा. See, this is your O. इथे काय होतं? There is no change in the direction of light. बघा, lightचं direction change होतं का? नाही. Getting? It is known as optical center. प्रत्येक लेन्सला असं ऑप्टिकल सेंटर असतोच. Getting? त्यानंतर प्रकाशीय केंद्र. तो प्रकाश किरण भिंगाच्या ज्या बिंदूतून जाताना विचलित होत नाही अशा मुख्य अक्षावरील बिंदूला भिंगाचे काय म्हणतात? प्रकाशीय केंद्र असे म्हणतात. बघा इथे बघा O आहे. इथे जाताना काय होतं? प्रकाशाचे कुठल्या प्रकारे विचलन होत नाही, सरळ रेषेत निघून जातात. देन यू हॅव पुढच्या टर्म्स काय बघा, प्रिन्सिपल फोकस आणि फोकल लेंथ हे दोन टर्म आहेत. प्रिन्सिपल फोकस कॅपिटल F आणि फोकल लेंथ स्मॉल f. थोडं किचकट आहे, थोडं जरा धडा डोक्याच्या भरून जाईल, पण लक्ष द्यायचं. So when light rays parallel to the principal axis are incident on a convex lens, they converge to a point on the principal axis. This point is called as the principal focus of the lens. Principal focus of the lens. So light rays parallel to principal axis falling on a convex lens come together and get focused at a point on the principal axis. This is known as the converging. This is called as converging lens. तुम्हाला मागे सांगितलं होतं ज्यावेळेस तुम्ही तो एक भिंग घेऊन जसं सूर्यप्रकाश एका ठिकाणी जोडण्याचा प्रयत्न करतात त्या एका काडीपेटीवर किंवा कागदावर आणि कागद जाण्याचा प्रयत्न करतात, त्याच प्रकारे हे आहे सर्व. फक्त एवढं की सायंटिफिक लँग्वेज मध्ये आहे, त्यामुळे ते जरा डोक्याच्या वरून जाते. त्यात फोकल लेंथ पाहूया. फोकल लेंथ काय? द डिस्टन्स बिटवीन द ऑप्टिकल सेंटर अँड द प्रिन्सिपल फोकस इज नोन एज फोकल लेंथ. F. Getting? बघा तुम्हाला दिसतंय त्या ठिकाणी प्रिन्सिपल अँड F. मुख्य नाभी बहिर्गोल भिंगात जेव्हा मुख्य अक्षाला समांतर असणारे प्रकाश किरण भिंगात पडतात तेव्हा अपवर्तनानंतर ते मुख्य अक्षावरील एका बिंदूत अभिसारित होतात. त्या बिंदूस बहिर्गोल भिंगाची मुख्य नाभी असे म्हणतात. F1 आणि F2 तुम्हाला दिलेला आहे. तर अंतर्गोल भिंगात मुख्य नाभीला समांतर असणारे प्रकाश किरण पडल्यानंतर अपवर्तनामुळे अशा प्रकारे ते अपसारित होतात की जणू मुख्य अक्षावरील एका बिंदू बाहेर पडत आहे असं वाटतं. एक तर ते एका ठिकाणी एकत्र येतात किंवा एका ठिकाणून ते बाहेर पडतात असं आपल्याला जाणवतं. जो तो प्रयोग तुम्हाला सांगितला तो तुम्ही थोडासा करू शकता. वाटल्यास तुम्हाला मी क्लासमध्ये तो प्रयोग दाखवेल. तर पुढचं एक टर्म तुम्हाला महत्वाची आहे ती आहे नाभीय अंतर फोकल लेंथ. नाभीय अंतर किंवा फोकल लेंथ. भिंगाची मुख्य नाभी आणि प्रकाशामध्ये यामधील अंतर म्हणजे नाभीय अंतर होय. काही टर्म्स आहेत त्या तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. बघायचं तुम्हाला दिसतंय बघा इथून या F पर्यंतचं अंतर हे आहे. F म्हणजे फोकल लेंथ. हे झालं कॉन्व्हेक्स साठी. आणि कॉन्केव्ह साठी बघा इथे आहे म्हणजे अंतर्गोल साठी हे बघा मुख्य नाभीयाचा हे बघा F म्हणजे फोकल लेंथ, नाभीय अंतर. पुढे जाऊया आपण डायरेक्टली इथपर्यंत येऊया. हे परीक्षेला कधी कधी विचारतात. हा पण एक तुम्हाला इम्पॉर्टंट पार्ट आहे. इमेजेस फॉर्म बाय कॉन्व्हेक्स लेन्स. बाकी मी घेत नाहीये, नॉट इम्पॉर्टंट गाईज फॉर. आणि असे थोडं किचकट पण भरपूर आहे ते. चलो जेवढं तुम्हाला इम्पॉर्टंट वाटतं तेवढं मी कव्हर अप करतोय. इमेजेस फॉर्म बाय कॉन्व्हेक्स लेन्स. तर कॉन्व्हेक्स लेन्स कोणकोणते इमेज फॉर्म होतात? फर्स्ट, one can use the following 3 rules to draw ray diagram of images obtained by convex lens. परीक्षेला कधी कधी विचारू शकतो. 3 मार्काचा प्रश्न आहे. इमेजेस फॉर्म बाय कॉन्व्हेक्स लेन्स. बहिर्गोल
बहिर्वक्र भिंगामुळे तयार होणाऱ्या प्रतिमा. सो रूल नंबर 1 काय पहिला रूल बघायचे. रूल नंबर 1 लक्षात ठेवा किंवा तुम्हाला डायग्राम देतील आणि विचारतील रूल 1 रूल 2 रूल 3 काय आहे. पहिला रूल काय बघायचं तुम्हाला. when the incident ray is parallel to the principal axis, इथे बघा incident ray हा parallel आहे या principal axis ला. so what will happen here काय होतं बघा. the refracted ray passes through the principal focus. हा कुठे जातो F2 हा principal focus इथून तुमचा refracted ray जातो. नेक्स्ट बघा काय आहे. रूल नंबर 2 बरोबर याच्या ऑपोजिट आहे बघा. इथे इन्सिडेंट रे पॅरलल होता, आता इथे रिफ्लेक्टेड रे पॅरलल आहे. इथे रिफ्लेक्टेड रे पॅरलल नव्हता, इट वॉज पासिंग थ्रू द एफ. नाव इथे काय होणार. रिफ्लेक्टेड इन्सिडेंट रे इज पासिंग थ्रू F1. when the incident ray passes through the principal focus, the refracted ray is parallel to the principal axis. Getting? Please mute your sound, guys. Getting? हा बघा हे दोन्ही अपोजिट एकमेकांच्या. टोटल नीट लक्ष द्या. खूप सोपं असं, एवढं कठीण काही नाहीये. थोडं जर प्रॅक्टिस केलं तर होऊन जातं. डायग्राम वगैरे असं थोडासा रूल्स जेवढे इम्पॉर्टंट सांगतोय. आणि थर्ड रूल काय आहे. थर्ड रूल इन्सिडेंट रे जर बरोबर ओ मधून जात असेल देन देर इज नो change in the direction of reflected rays. When the incident ray passes through the optical center of the lens, it passes through without changing the direction. लक्षात घ्या, डिरेक्शन बदलत नाही. ओके, दिशा बदलत नाही. परीक्षेला विचार असं असतं बरोबर आहे. बहिर्गोल भिंगाद्वारे मिळणाऱ्या प्रतिमा इमेजेस. पहिलं बघा काय की आपाती किरण या सरळ समांतर दिशेने आलेले आहेत. नियम पहिला, आपाती किरण जर आपाती किरण हे सरळ मुख्य अक्षरात समांतर असेल, आपाती किरण हे मुख्य अक्षर समांतर असेल तर अपवर्तित किरण कुठे जातो तुमचा. अपवर्तित किरण कुठे जातो. अपवर्तित मुख्य नाभीतून जातो. कुठे जातो. मुख्य नाभीतून जातो. मुख्य नाभीतून जातो. त्यानंतर त्याच्या बरोबर विरुद्ध जर आपत्ती किरण हा मुख्य नाभीतून जात असेल तर जो अपवर्तित किरण आहे तो कसा असतो. मुख्य अक्षराला समांतर असतो. कठीण थोडेसे वाटतील शब्द, परंतु एवढंसं कठीण नाहीये. थोडं प्रॅक्टिस करा, व्यवस्थित वाचा, तुम्हाला कठीण जाणार नाही. आणि शेवटचा जो नियम आहे, नियम तिसरा, यामध्ये आपाती किरण आल्यानंतर ते जातात कुठून की प्रकाशित केंद्रातून जातात, तर त्याचं कुठेही विचलन होत नाही, दिशा बदलत नाही. लक्षात ठेवा, हे तुमचे तीन नियम आहेत तुमच्या मेथड वगैरे आहे. अरेंजमेंट ऑफ एक्सपेरिमेंट. पुढे जाऊया. रिअल इमेजेस फॉर्म बाय दी कॉन्व्हेक्स लेन्स. बरोबर. आता बघा हे थोडंसं महत्वाचं घ्यावं लागणार आहे, लक्ष द्या. Now, if we see here, guys, AB is what? AB is the object. हा ऑब्जेक्ट आहे, पण याची जी इमेज तयार होते ती A1 B1 तयार होते किंवा A' B' तयार होते. बट इमेज कशी फॉर्म होते बघा. इमेज इज इन्व्हर्टेड. कशी फॉर्म होते. इन्व्हर्टेड इमेज फॉर्म होते. समजतंय. बघा, वर्टिकली इन्व्हर्टेड म्हणूया आपण. वर्टिकली इन्व्हर्टेड म्हणूया. सो द इमेज फॉर्म इज रियल and inverted. लक्षात घ्या. and its size is smaller than that of the object. ही एवढीच लक्षात ठेवली तरी भरपूर झालं तुम्हाला. बाकी एवढं काही डीप मध्ये जायची गरज नाही. समजलं. हा ऑब्जेक्ट आहे, म्हणजे ही ऍक्च्युअली तुमची वस्तू आहे, ऑब्जेक्ट आहे, वस्तू आहे. आणि A' B' इज द इमेज फॉर्म, इमेज ऑफ दॅट ऑब्जेक्ट. ही त्याची काय प्रतिमा आहे, इमेज आहे. सो इमेज इज रियल इन्व्हर्टेड. बघा ना इथे AB असं आहे. नाव द इमेज इज A' B'. इन्व्हर्ट झाली ना, उलट झालेली आहे. आणि the image is smaller than that of the object. कशासाठी image is smaller than that of the object. समजतंय. बघा परत सांगतो. बहिर्गोल भिंगाद्वारे मिळणारी वास्तव प्रतिमा. वास्तव आहे बघा. ही तुमची वस्तू आहे. त्यानंतर त्या वस्तूची प्रतिमा तुम्हाला या ठिकाणी तयार होते. तुम्ही डिरेक्शन बघाल तर AB असं आहे, इथे A' B' आहे. म्हणजे तुमची जी प्रतिमा तुम्हाला मिळते ती कशी मिळते बघा. वास्तव मिळते, उलट मिळते, आणि तुमच्या वस्तूपेक्षा बघा, वस्तूची जी प्रतिमा आहे ती वस्तूपेक्षा आकाराने लहान मिळते. कशी मिळते. आकाराने लहान तुम्हाला या ठिकाणी मिळत आहे. गेटे. पुढे बघा, हा एक तक्ता आहे, थोडं लक्षात ठेवायचं तुम्हाला. आता इमेज फॉर्म बाय
कॉन्व्हेक्स लेन्स, कॉन्व्हेक्सचा अभ्यास चालू या ठिकाणी. फॉर डिफरंट पोझिशन. आता तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला फक्त जे ऑब्जेक्ट आहे त्याची पोझिशन चेंज करायची आहे. द लेन्स विल बी ऍट अ फिक्स्ड पोझिशन. लेन्स तुम्हाला एका ठिकाणी फिक्स ठेवायचं आहे, त्याची पोझिशन चेंज करायची नाही. सो व्हॉट विल हॅपन गाईज, बघा हिअर द पोझिशन ऑफ द ऑब्जेक्ट, पोझिशन ऑफ द इमेज. तुम्ही ऑब्जेक्ट चेंज केल्यानंतर, ऑब्जेक्ट पोझिशन चेंज केल्यानंतर व्हॉट विल बी द न्यू पोझिशन ऑफ द इमेज. आणि इमेजची साईज कशी असेल आणि नेचर कसं असेल, कधी कधी परीक्षेला हे विचारू शकतात. फर्स्ट ऍट इन्फिनिटी, खूप दूर ठेवलंय. सो इमेज फॉर्म विल बी ऍट द फोकस F2. पॉइंट इमेज मिळेल, रिअल आणि इन्व्हर्टेड मिळेल. सेकंड, इफ द पोझिशन ऑफ द ऑब्जेक्ट इज बियॉन्ड 2F1, इमेज मिळेल F2 आणि 2F2 च्या मध्ये. इट विल बी स्मॉलर आणि रिअल अँड इन्व्हर्टेड. इन्व्हर्टेड तुम्हाला सांगितलं कसं असेल. ऍट 2F1 असेल तर इमेज तुम्हाला मिळेल 2F2 वर, सेम साईज असेल, रिअल आणि इन्व्हर्टेड मिळेल. Between F1 and 2F1, beyond 2F2, it will be larger and real and inverted. At focus F1 at infinity, very large and real and inverted. Between F1 and O, on the same side of the lens, very large and virtual and erect. Virtual आणि erect. फक्त शेवटचं बघा. Virtual म्हणजे आभासी, erect म्हणजे सरळ, स्ट्रेट असेल. जसे तसे तुम्हाला परत सांगतो बघा. जरा थोडासा बोर होता, मला वाटत होतं की आपण थोडं घेऊया हळूहळू, पण घ्यावं तर लागणारच आपण. आणि ओमिट केलेलं नाहीये, त्यामुळे तुम्हाला धडा करायचं. तर बहिर्गोल भिंगाद्वारे मिळणाऱ्या ज्या विविध प्रतिमा असतात त्यांचं स्थान कुठे आहे. आता तुम्हाला काय करायचंय बघ, भिंग तुम्हाला एका ठिकाणी ठेवायची, फक्त तुम्हाला जे तुमचा ऑब्जेक्ट आहे, वस्तू आहे, त्याची जागा बदलायची. पण याची जागा बदलली का तुम्हाला जी प्रतिमा मिळणार ह्याची सुद्धा जागा बदलली. तर पहिलं काय आहे, वस्तूचे स्थान अनंत अंतरावर असल्यावर तुमची प्रतिमा तुम्हाला मिळेल नाभी F2 जवळ. यासाठी तुम्हाला सगळ्यात पहिलं डायग्राम काढावा लागेल, बघावा लागेल. प्रतिमेचा आकार खूप लहान दिसेल तुम्हाला बिंदू स्वरूपात, आणि वस्तू तुम्हाला प्रतिमा मिळेल उलट आणि वास्तव, वास्तव आणि उलट. त्यानंतर 2F1 च्या पलीकडे जर तुमची वस्तू असेल, तिची प्रतिमा मिळेल F2 आणि 2F2 च्या मध्ये. प्रतिमेचा आकार लहान असेल, वास्तव आणि उलट असेल तिची स्वरूप. 2F1 या ठिकाणी असेल तर 2F2 च्या ठिकाणी तुम्हाला वस्तूची प्रतिमा मिळेल, समान आकाराची मिळेल, वास्तव आणि उलट मिळेल. F1 आणि 2F1 च्या दरम्यान असेल तर 2F2 च्या पलीकडे मिळेल, मोठी मिळेल, वास्तव आणि उलट मिळणार. नाभी F1 वर असेल तर अनंत अंतरावर मिळेल, खूप मोठी विशाल मिळेल प्रतिमा, वास्तव आणि उलट मिळेल. आणि सगळ्यात शेवटी नाभी F1 वर प्रकाशीय मध्य O, वस्तू भिंगाच्या ज्या बाजूस आहेत त्या बाजूस मिळेल, खूप मोठी आणि आभासी तुम्हाला पाहायला मिळेल. समजतंय? संबंध थोडं कठीण होईल, पण डोंट वरी, प्रयत्न करा. एवढासा खूप कठीण विषय नाहीये, थोडासा आपल्या रेग्युलर नाही त्यामुळे. नेक्स्ट पाहणार आहोत आपण इमेज फॉर्म बाय कॉन्केव्ह लेन्सेस.